नमस्कार. स्टेट टॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे आणि केवळ 2 ते 3 दिवस राहिलेत मतदानासाठी. आणि आपण आज विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थात ही आकडेवारी आणि मांडणी या दृष्टीने हे विश्लेषण असेल. आणि या दृष्टीने पहिला मतदारसंघ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे की या ठिकाणी 2 मुख्य लढती ज्यामध्ये होणार आहेत ते भाजप म्हणजेच महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि महाविकास आघाडीची अर्थात उभाटा पक्षातर्फे उभे राहिलेले उमेदवार विनायक राऊत. विनायक राऊत हे विद्यमान खासदार आहेत आणि ते आता तिसऱ्यांदा ही निवडणूक लढवत आहेत. नारायण राणे हे लोक खासदारकीसाठी पहिल्यांदाच समोर येत आहेत कोकणामधून. ही लढत तशी तुल्यबल लढत आहे आणि प्रचाराचा जो आवाक आहे तो इतकम टोकाला जाऊन पोचलेला आहे, शिगेला पोचलेला आहे. बऱ्याच सभा दोन्ही पक्षाकडून, दोन्ही आघाड्यांकडून म्हणजे युती आणि ह्याच्याकडून झालेल्या आहेत. काही स्टार प्रचारक पण येऊन गेलेले आहेत. त्यामुळे मतांची किती कॅल्क्युलेशन्स होतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी शहर आणि चिपळूण शहर म्हणजे दोन्ही शहर आणि तालुके यावर खास लक्ष आहे. त्याचबरोबर राजापूर हा सुद्धा शहर आणि तालुका फार महत्त्वाचा समजला जातो. तर या दृष्टीने आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि यानुसार माझ्याकडे जी आकडेवारी आहे त्यावर आपण जर नजर टाकली तर आत्ताचा जो मतदार आहे इथला तो 14,51,630 ॲक्च्युली मतदान आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याच्यामधलं. जो ट्रेंड पूर्ण याच्यामध्ये चालला आहे महाराष्ट्र म्हणा किंवा याच्यामध्ये तो 58-60 अशा आसपास चाललेला आहे. तरी सुद्धा इथे 60% मतदान होईल अशी शक्यता गृहीत धरली जाते. कदाचित त्याच्याही पेक्षा जास्त मतदान होण्याची शक्यता आहे. आणि मुख्य लढत जी होणार आहे ती राणे आणि राऊत यांच्यामध्ये होईल. एकूणच सगळ्यांनी जो फॉर्म भरलेला आहे पक्ष वगैरे असं धरून तो 9 जणांनी म्हणून हा उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर चालू आहेत अंतर्गत बैठका वगैरे. प्रचार यंत्रणा सुद्धा मोठ्या प्रमाणावर कामाला लागलेली आहेत. आणि या अगोदरचा जर आपण हा सगळ्या मतदारसंघाचा थोडासा धांडोळा घेतला तर तुमच्या लक्षात येईल की 2019ला विनायक राऊत आणि निलेश राणे यांच्यामध्ये लढत झाली होती. आणि त्यावेळी निलेश राणे हे अपक्ष उभे होते आणि त्यामुळे ही लढत त्यावेळी पण मोठी टफ पद्धतीने झाली. विनायक राऊतांना त्यावेळी 4,58,022 मतदान पडलं होतं. म्हणजे पर्सेंटेज वाईज जर ते मतदान काढलं आपण तर 50.83% मतदान विनायक राऊत म्हणजे शिवसेनेने त्यावेळी घेतलं होतं. पण त्यावेळी त्यांचे जे पर्सेंटेज आहे ते घटलं होतं, -4.19 झालं होतं. आणि जे निलेश राणे यांनी निवडणूक त्यांच्या विरोधात लढवली होती त्यांना 2,79,700 मतं पडली होती. आणि त्यांचं व्यक्तिगत पर्सेंटेज आहे प्रमाण जर काढलं तर 31.4 हे मतदान आहे. त्याशिवाय नवीनचंद्र बांदिवडेकर म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसतर्फे उभे होते. त्यांना 63,299 मतं पडली होती. त्यांना 7.02% म्हणजे -31.25% मतदान पडलं होतं. आणि नोटाला 13,777 मतं म्हणजे 1.53% नोटा राहिला आहे. म्हणजे ज्यांनी आपला नोटाचा अधिकार बजावला. आता एक गोष्ट लक्षात घ्या की विनायक राऊतांना 4,58,022 जी मतं पडली ती आपली युती म्हणून पडलेली ती. म्हणजे त्यांच्या तुल्यबळ अशी जी फाईट दिली ती निलेश राणे यांनी दिली. त्यांना व्यक्तिगत त्यांच्या संबंधावर त्यांना 2,79,700 म्हणजे 31
टक्के आणि विनायक राऊतांना पडलेली 50%, याच्यामध्ये 19%चा फरक राहिलेला आहे. पण याच्यात दखल घेण्यासारखी किंवा नोंद घेण्यासारखा जो मुद्दा आहे तो म्हणजे निलेश राणेंनी स्वतःहून ही मतं आपल्या संबंधावर घेतलेली आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला त्यांचा संपर्क किंवा त्यांचा जो बांधणी आहे निलेश राणे यांची एक माजी खासदार म्हणून, ती यावेळेस किती कन्व्हर्ट होतात म्हणजे स्वतःच्या वडिलांसाठी, नारायण राणे यांच्यासाठी, केंद्रीय मंत्र्यांसाठी, हा एक पाहणं मोठा कुतूहलाचा विषय आहे. 2014च्या आपण इलेक्शनकडे थोडंसं लक्ष घातलं तर त्यावेळी सुद्धा निलेश राणे आणि विनायक राऊत अशी फाईट झाली होती. तर त्यावेळी सुद्धा त्या ह्याच्यामध्ये जी लढाई झाली त्यामध्ये विनायक राऊतांना 4,93,088 मतं पडली होती. म्हणजे प्रमाणामध्ये जर मतांची तपासणी केली तर ते 55% मतं त्यांना पडली होती. त्यावेळी ते +12% त्यांनी मतं जास्त घेतली होती. आणि इंडियन नॅशनल काँग्रेसतर्फे निलेश राणे यांनी जे लढाई केली त्याला 3,43,037 मतं पडली होती. म्हणजे 38.27% त्यांना मतं पडली होती. ते -10 गेले होते. BSP तर्फे राजेंद्र आयरे राजेंद्र लहू यांना 13,000 मतं पडली होती. आपचे अभिजित शेट्टी होते त्यांना 12,000 मतं पडली होती. आणि आणखी काही उमेदवार होते, सोशलिस्टचे होते, इंडियनचे होते. तर हे सगळे 2 ते 3,000च्या मध्ये हे सगळे मतदान होतं. ह्या दोन्ही उमेदवारांचं जर ॲनालिसिस केलं आपण तेव्हा असं लक्षात येईल की निलेश राणेंना जी मतं पडली, जी 2019ला 2,19,000 आणि 2014ला पडली 3,43,000, तर फक्त साधारण एक 25 आणि 43 असं फरक पडला तर साधारण 75,000चा फरक राहतो. म्हणजे व्यक्तिगत मत निलेश राणेंची जी मतं आहेत ती 2,79,000 ही खूप जास्त मतं आहेत. काँग्रेसतर्फे उभं राहून सुद्धा ती जास्त मतं पकडायला पाहिजे, कारण 3,43,000 पक्षातर्फे उमेदवारी घेऊन सुद्धा त्यांना 3,43,000 पडली होती. म्हणजे 75,000 मतं ही फक्त पक्षातर्फे जास्त मतं पडली. त्यामुळे हा जो ट्रेंड आहे हा यावेळी कायम राहतो का याकडे आपण थोडंसं पाहिलं पाहिजे. 2014 नंतर 2009ची जेव्हा आपण इलेक्शनचा जरा विचार केला तर ती लढत निलेश राणे आणि सुरेश प्रभू यांच्यामध्ये झाली होती. आणि निलेश राणेंना 3,53,000 मतं पडली होती, 915. त्यांचं पर्सेंटेज 49.24% होतं. सुरेश प्रभूंना 3,07,165 मतं पडली होती आणि त्याचं पर्सेंटेज 42.74 होतं. साधारण 48,000च्या फरकाने निलेश राणे त्यावेळी खासदार झाले होते, निवडून आले होते. एकूणच ह्या विषयावर आपण नजर टाकली, मी जी आकडेवारी तुमच्या समोर ठेवली, तर राणे कुटुंबियांच्या मध्ये एक स्वतःचा वोटर्स आहे ही गोष्ट नाकारता येण्यासारखी नाही. म्हणजे पक्ष सोडून सुद्धा त्यांनी आपला मतदार व्यक्तिगत संबंधावर हा धरून ठेवलेला आहे. तो आता ह्या बदलत्या राजकीय परिस्थितीत किंवा जे उलटापालट झाले राजकारणाची, आता निलेश राणे भाजपमध्ये गेले आहेत, अर्थात नारायण राणे गेले आहेत, त्यांचे दुसरे सुपुत्र पण भाजपमध्ये गेलेले आहेत. भाजपचे एक वोट बँक आहे. शिवाय त्यांच्याबरोबर फुटलेली शिवसेना आहे, जी शिंदे गटाची शिवसेना त्यांच्याबरोबर आहे. आणि त्यांच्या विरोधात दुसरी फुटलेली शिवसेना उभाटा म्हणून आहे. आणि ज्या काँग्रेसमध्ये होती ती काँग्रेस आता त्यांच्या विरोधात गेली आहे. अर्थात त्यांच्यामध्ये थोडीफार फाटाफूट झाली. आणि राष्ट्रवादीचे सुद्धा 2 भाग पडले आहेत. शरदचंद्र पवार गट एक वेगळ्या बाजूला आला आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट हा त्यांच्या बाजूने आहे. निलेश राणे आणि म्हणजे निलेश राणेंचा स्वतःचा वोटर्स बँक आहे, तो वडिलांच्या ह्यांना किती कामी येतो ते पाहावं लागेल. परंतु त्याचबरोबर चिपळूण शहर किंवा तालुका हा आपण जो विधानसभा मतदारसंघ जो संगमेश्वर पर्यंत देवरुख पर्यंत आहे, या ठिकाणी आमदार शेखर निकम काम करत आहेत आणि त्यांचा पण यंत्रणा जोरदार कामा लागले असं एक रिपोर्ट सांगतोय आम्हाला. त्यामुळे हे किती उपयोगी पडतंय हेही समजेल. विनायक राऊत यांच्याबरोबर एक सहानुभूतीची लाट जी त्यांच्या पक्षातर्फे आहे त्या लाटेचा त्यांना किती फायदा होईल हेही पाहावं लागेल. या अगोदर उद्धव ठाकरेंची सभा झाली, आदित्य ठाकरेंचीही सभा झालेली आहेत, अजून 1-2 सभा होऊन गेल्या त्यांच्या.
त्यामुळे ह्याचं कन्व्हर्शन त्यांच्या मतामध्ये किती होते किंवा त्यांच्या बाजूने किती होते हेही पाहणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे. काही ठिकाणी स्थानिक लेवलवर छोट्या छोट्या आघाड्या झालेल्या दिसत आहेत. त्यामुळे एकूणच ह्या 14 लाख आणि वर असलेल्या ह्या 61,000 मतांपैकी जर 60% पकडलं किंवा एक 9 ते 10 लाखाची जर एकूण मतदान झालं तर त्यामध्ये दोघांचा वाटा किती असेल हा पाहणं महत्त्वाचं ठरेल. अर्थात यासाठी दोघांची जोरदार तयारी सुरू आहे. यामध्ये एक फॅक्टर नोंद करण्यासारखा आहे, तो म्हणजे मुस्लिम वोटर्स जे आहेत दोन्ही जिल्ह्यामध्ये ते नेमके काय रोल यामध्ये बजावणार आहेत किंवा त्यांचा स्टँड काय राहणार आहे हेही महत्त्वाचं ठरणार आहे. फार महत्त्वाचा विषय ठरणार आहे, कारण यावेळी BJPच्या बरोबर मुस्लिम वोटर्स जातील का हा पण पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. त्याशिवाय शिवसेनेमध्ये म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातल्या शिवसेनेमध्ये थोड्याशा अंतर्गत कुरबुरी सुरू आहेत. त्या अंतर्गत कुरबुरीचा ह्या आत्ता जरी मिटल्यात किंवा अमित शहाच्या बैठकीनंतर सुद्धा रुजवात घालून देण्यात आली असली तरी या दोन ज्या शिवसेनेच्या दोन ज्या नेत्यांमध्ये म्हणा किंवा दोन पुढाऱ्यांमध्ये जो कुरबुरीचा किंवा थोडासा अंतर्गत कलहाचा जो विषय सुरू आहे, कोल्ड वॉर म्हणू आपण, तो काय होऊ शकतो हे जरी आत्ता मिटलं असलं तरी त्याचा किती परिणाम होऊ शकतो हे तपासावं लागणार आहे. त्यामुळे ह्या सर्वच विषयाचा जो लेखाजोखा आहे तो आपल्यासमोर आलेलाच आहे. 7 तारखेला ह्याचं मतदान होईल आणि त्या वोटर्सचे पर्सेंटेज किती वाढेल, त्या पर्सेंटेज जर वाढलं तर प्रस्थापितांना किंवा जे सत्तेत असताना त्यांना धक्का बसेल की त्यांना फायदा होईल, हा पण लेखाजोखा आपल्यासमोर आम्ही मांडलेला आहे.